वन संरक्षक सरळ सेवा भरतीबाबत उपोषणाला बसलेले उमेदवारांचे प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने बिऱ्हाड आंदोलन। वन संरक्षक सरळ सेवा भरती संदर्भात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या मागणी घेऊन गेल्या 8 दिवसांपासून क्युमाइन क्लब समोर जेल रोड येथे उपोषणाला बसले असून त्यांची दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही। तरी शासनाने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आज एकलव्य संघटनेचे विश्वनाथ सोनवणे, एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ मयुरीताई सोनवणे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। संबंधित विद्यार्थी उमेदवारांनी आपले म्हणणे शासन स्तरावर अनेक वेळा मांडले असून शासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचे न्याय दिला नाही। शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। संबंधित भरती संदर्भात जे काही नियम अटी शर्ती असतील त्या नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ सेवा समाविष्ट करून घ्यावे, अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आंदोलन छेडण्यात येईल, बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ मयुरीताई, विश्वनाथ सोनवणे, रवी बोरसे, मानवाधिकार व अँटी करप्शन जिल्हाध्यक्ष ज्योतिताई चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ सोनवणे, सागर निकम आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। 8 दिवसापासून आमच्या समाजाचे 8 विद्यार्थी उपोषणाला बसले। त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांच्या निवड यादीमध्ये नाव आले, फक्त त्यांना ऑर्डर दिली जात नाही। आता ऑर्डर का दिली जात नाही याचं फक्त तुम्हाला माहिती आहे, बरोबर? मला माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे। ऐका ना, 8 दिवसापासून जर ते लोक उपोषणाला बसले, मला अन्याय मॅडम, तुम्ही समजूत करा की त्यांना सांगा की या कारणामुळे तुम्हाला ऑर्डर देत नाही म्हणून त्यांना तुम्ही लेखी द्या आणि त्यांचं उपोषण स्थगित करा। उद्या उठून जर पाणी पावसाचं जर त्या विद्यार्थ्यांना बरं वाईट झालं याला जबाबदार कोण राहणार? कोण जबाबदार? ऑलरेडी पत्र पण दिलेलं होते, मी इथे नव्हते, म्हणजे मागच्या आठवड्यात मी सुट्टीवर होता। आम्ही आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वन विभाग या कार्यालयास एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदनाचं कारण असं होतं की गेल्या 8 दिवसापासून आमच्या आदिवासी समाजाचे काही विद्यार्थी त्यांनी परीक्षा दिली, त्यांची परीक्षेमध्ये पास झालेत, निवड झालेत, फक्त त्यांना ऑर्डर भेटत नाही आणि ते ऑर्डर भेटण्यासाठी ते 8 दिवसापासून उपोषण करताय, पण त्यांची उपोषणाची कोणीच प्रशासन दखल घेत नाही। त्या उपोषणासंदर्भात आज आम्ही इथं वन विभागाला भेट दिली, संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जे आमच्या आदिवासी समाजावर जे अन्याय करताय, विद्यार्थ्यांवर जे अन्याय करताय, तुम्ही 2 दिवसात तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने या वन विभाग कार्यालयाच्या समोर बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत, याची आम्ही त्यांना आता कल्पना दिली आहे।